माझ्याकडे TVS रायडर आहे। TVS रायडरपेक्षा तुम्हाला एक्स्ट्रीम 125मध्ये व्हायब्रेशन जे आहे ते कमी दिलेले आहे, हे मी मान्य करावं लागेल तुम्हाला। सेल्फ स्टार्ट प्लस तुमची किक स्टार्ट दोन्ही पण ऑप्शन दिलेले, सो दॅट्स हे एकदा हिरोने काय केलेलं माहिती आहे का, इंडियामध्ये फर्स्ट टाईम तुम्हाला अशा टाईपचं जे गार्ड म्हणतो ना प्लास्टिकचं जे नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो MH व्हील्सच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ एकदम स्पेशल असणार आहे, कारण की आजची बाईक जी दाखवणार आहे ती आहे नवीन हिरोची एक्स्ट्रीम 125R। बाई या गाडीने ना जबरदस्त मार्केट घेतलेलं आहे, खतरनाक। कारण की जे लुक्स आणि जे स्पोर्ट फॅसिलिटीज आणि जे फीचर्स देते नाही गाडीच्या प्राईस रेंजमध्ये, त्या प्राईस रेंजमध्ये मी तर म्हणतो 125मध्ये आत्तापर्यंत मार्केटमध्ये कोणती बाईक नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला या बाईकबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे, सर्व गोष्टी तुम्हाला A to Z समजून सांगणार आहे। व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे। हो, चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर हा गाडीचा कलरचं बटन नाही खाली, हे बघा रेड सबस्क्राईब करतात ते दाबायचं। चला सुरुवात करूया एका नवीन व्हिडिओला। तर सुरुवात करूया चावीपासून। तर चावी बघितली का सिंपल येते, ह्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे आहे हिरोची ब्रँडिंग येते। ओके, असं सिंपलचं कीचं स्ट्रक्चर आहे। त्यानंतर पूर्ण जी बाईक आहे ना पूर्ण स्पोर्ट व्हर्जनमध्ये येते, नेकेड स्पोर्ट म्हणता याला। याच्यामध्ये 3-4 प्रकार असतात, म्हणजे कसं फेअरिंगवाले एक असते, रेसिंग स्पोर्ट असते, त्यानंतर ॲडव्हेंचर स्पोर्ट असते, त्यानंतर आपल्याला नेकेड स्पोर्ट असते। तर ही जी बाईक आहे ही नेकेड स्पोर्ट कॅटेगरीमध्ये येते। ओके, त्यानंतर ह्या बाईकचं तुम्ही जर लुक बघितला पूर्णपणे ती डुकाटीची एक बाईक येते बघा। त्या बाईकचं नाव मला माहीत नाही, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। त्या बाईकचं लुक आणि ह्या बाईकचं लुक एकदम सेम टू सेमच आहे, नाही का, भारी कॉपी केलेलं आहे पण जबरदस्त बाईक। त्यानंतरून समोरून बघायला गेले तर हा समोरचा एकदम स्पोर्टी लुक येतो। याच्यामध्ये तुम्हाला ना प्रोजेक्टर हेडलॅम्प दिलेले LED, प्लस साईडने पण तुम्हाला 2 छोटे LED हेडलॅम्प्स ते पण दिलेले, आणि इंडिकेटर जे आहे ना ते पण पूर्णपणे LED फॉर्ममध्ये दिलेले। सो दॅट्स तुम्हाला जो प्रॉपर फ्युचरिस्टिक फीचर्स म्हणतो नाही का LEDचे सर्व तुम्हाला भेटतात। आणि लाईटचं थ्रो पण चांगला आहे, का बरं माहिती आहे, कारण की प्रोजेक्टेड हेडलॅम्प्स यूज केलेले। सोबत इथे वरतीसुद्धा तुम्हाला आहे ना 2 असे DRL म्हणतो नाही का ते दिलेले। एक मिनिट मी तुम्हाला चालू करून दाखवतो, मी तुम्हाला आयडिया होऊन देईल। हे बघा, हे जे 2 DRL आहे ना हे ह्या बाईकच्या लुकला इतकं इन्हॅन्स करतात की जबरदस्त। त्यानंतर हिरोची ब्रँडिंग दिलेली, नंबर प्लेट लावायला जागा दिलेली आहे। हा तुमचा पुरा MIDचा स्ट्रक्चर आहे, जो की मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करतो। त्यानंतर खाली आले तर हे शॉक जबरदस्त आहे, जे की आपल्या रेग्युलर टाईपमध्ये येतात अपसाईड डाऊन। आणि ही जी बाईक आहे 2 कॅटेगरीमध्ये येते, एक येतं कॉम्बी ब्रेक सिस्टीममध्ये आणि एक येते ABS म्हणजे अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीममध्ये। आता ही जी बाईक आहे ती अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीममध्ये तुम्हाला दाखवतोय ती, पण अजून एक मॉडेल येते, हे टॉप मॉडेल आहे, याच्यापेक्षा अजून एक खालचं मॉडेल लोअर मॉडेल येते। त्यानंतर तुमच्या साईड आपलं फ्रंट सस्पेन्शनवरती तुम्हाला इथे रिफ्लेक्टर पण दिलेले आहे कंपनीने। आणि जे तुमचं मडगार्ड आहे ते डॉल्फिन टाईप मडगार्ड आहे, ड्युअल टोन फिनिशसोबत येतं आहे। आणि या बाईकमध्ये 3-4 कलर आहे, ते पण मी तुम्हाला लास्टला सांगतो। टायर साईजचं बोलायला गेलं तर तुम्हाला फ्रंट साईडला MRF टायर बघायला मिळतं, ज्यांची साईज आहे 90, 17 इंचचे टायर आहे, अलॉयसोबत येतात। आणि तुम्हाला डिस्क ब्रेक जे आहे दोन्ही पण मॉडेलमध्ये फक्त फ्रंट व्हीललाच तुम्हाला डिस्क ब्रेक दिलेली आहे, रिअर व्हीलला तुम्हाला ड्रम ब्रेकचं सिस्टीम तुम्हाला कंपनी प्रोव्हाइड करते। ही डिस्क ब्रेक आहे। त्यानंतरून हे बघा, हे म्हणजे कॅलिपर आहे, ही डिस्क त्याच्यावाली, आणि हे ABSची पूरी सिस्टीम इथूनच वर्क होते। ओके, थोडेसे बॅक साईडला आले तर टँकवरती तुम्हाला एक्स्ट्रीमची ब्रँडिंग आहे ती बघायला मिळते, जी की 3D स्टिकर वगैरे नाही आहे। 10 लिटरचा फ्यूल टँक आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही E20 फ्यूल जे आहे ते टाकू शकता, त्याच्यामुळे काही अडचण नाही। नवीन फ्यूल नॉबच्या हिशोबाने ही बाईक एकदम परफेक्ट आहे। ओके, ही 125Rची ब्रँडिंग, आणि हे बघा हे फ्रंट फेअरिंग दिलेली आहे, स्पोर्टी जबरदस्त, त्याच्यामुळे एरोडायनॅमिक पण इन्हॅन्स होत आहे। आणि प्लस तुमच्याला थोडंसं इंजिन कुलिंगला पण थोडी सोयीस्कर गोष्टी होऊन जातात। अशा प्रकारचा सिस्टम आहे स्प्रिंट EBT। आता स्प्रिंट EBT म्हणजे याच्यामध्ये एक अशी टेक्नॉलॉजी वापरली आहे, इंजिन बॅलन्सिंग टेक्नॉलॉजी म्हणते त्याला, ज्याच्यामुळे काय माहिती आहे का, व्हायब्रेशन जे आहे ते तुमच्यावाले खूपच कमी आहे। मी एक्सपेरिमेंट करतो, कारण कसं माहिती आहे का, माझ्याकडे TVS रायडर आहे। TVS रायडरपेक्षा तुम्हाला एक्स्ट्रीम 125मध्ये व्हायब्रेशन जे आहे ते कमी दिलेले आहे, हे मी मान्य करावं लागेल तुम्हाला, कारण हे मी अनुभवलेलं आहे। अशा प्रकारचा सेटअप आहे। त्याच्यानंतर हे इंजिन आहे, इंजिन जे आहे तुम्हाला 125 cc इंजिन आहे, जे की प्रोड्यूस करतं 11.4 bhp पॉवर आणि 10.5 न्यूटन-मीटरचा टॉर्क। आणि जे इंजिन आहे ते तुमचं एअर कूल्ड इंजिन आहे का, हे ऑइल कूल्ड वगैरे लिक्विड कूल्ड इंजिन नाही आहे। तुमचं जे इंजिन आहे ते तुम्हाला ड्युअल टोन फिनिशसोबत येतं आहे, म्हणजे जो इंजिनचा पार्ट आहे तो ब्लॅक कलरमध्ये येतो, आणि जी तुमची क्रँकेस वगैरे आहे तुम्हाला सिल्वर कलरमध्ये येत आहे। प्लस ह्या बाईकमध्ये तुम्हाला आहे ना फ्यूल इंजेक्शन टेक्नॉलॉजी वापरलेली, सो दॅट्स वाय हे एकदम लेटेस्ट फीचर म्हणता येईल, नाही का। बाकीच्या गाड्यांमध्ये कसं कार्बोरेटरचं, तसं या बाईकमध्ये तुम्हाला फ्यूल इंजेक्शन टेक्नॉलॉजी यूज केलेली। आणि ही बाईक जी आहे तुमची सेल्फ स्टार्ट प्लस तुमची किक स्टार्ट दोन्ही पण ऑप्शन दिलेले, सो दॅट्स हे एकदम बेस्ट ऑप्शन असणार आहे। त्यानंतर हा रिअर ब्रेक लिव्हर आहे, हे आपल्याला फुल रेस्ट आहे, जे की स्प्रिंग लोडेड आहे। बॅक साईडला आले तर तुमचं सिंगल नोझलवाला जे एक्झॉस्ट म्हणतो नाही का, ते कंपनीनं प्रोव्हाइड केलेलं आहे। इथे पण ॲल्युमिनियम फिनिश जे आहे आपल्याला फुल रेस्ट जे आहे बॅक साईडला ते पण तुम्हाला बघायला मिळत आहे। प्लस थोडेसे वरती आले ते हिरोची ब्रँडिंग आहे। त्यानंतर ही जी बाईक आहे सिल्वर प्लस अशा 3 कलरमध्ये ही कॉम्बिनेशन आहे, त्याच्यामुळे तुम्हाला स्पोर्ट लुक खतरनाक लेवलचा बघायला मिळतो आहे, त्यात काही अडचण नाही। बॅक साईडला आले तर बॅक साईडचं टायर आहे, हे MRFची पूर्ण सिस्टीम आहे।
बॅक साईडला आले तर हे MRF टायर तुम्हाला बघायला मिळतं 120/80/17 इंचचे टायर आहे आणि ट्यूबलेस टायर आहे का पूर्ण दोन्ही पण पुढे मागे तुम्हाला ट्यूबलेस टायरचा पूरा सेटअप बघायला मिळतो. ड्रम ब्रेक सोबत येते दोन्ही पण मॉडेलमध्ये तुम्हाला ड्रम ब्रेकच दिलेले, डिस्क ब्रेकचं ऑप्शन नाही अवेलेबल आहे. ओके, त्यानंतरून मडगार्डचं बोलायला गेलं तर तुम्हाला या बाईक्समध्ये जे मडगार्ड दिलेलं आहे ना इथे फ्रंटला पण दिलेलं आहे प्लस बॅकला पण दिलेलं आहे. बॅकचं जे मडगार्ड थोडं स्पेशल आहे कारण माहिती आहे का, कारण की जे स्ट्रक्चर दिलेलं आहे ना तुम्हाला मडगार्डचं ते पूर्ण एकदम हेवी दिलेलं आहे, हेवी ड्युटी. ओके, तर अशा प्रकारचा सेटअप आहे. सस्पेन्शनचं बोलायला गेलं तर तुम्हाला बॅक साईडला मोनोशॉक सस्पेन्शन दिलेले, सो दॅट्स राईड तुमच्याली कम्फर्टेबल असणार आहे, त्या बाबतीत पण काही शंका घ्यायचं कारण नाही आहे. ओके, बॅक साईडला आले तर हे तुमची टेल साईड आहे. ओके, टेल लॅम्प जो आहे तुमचा LED फॉर्ममध्ये बघायला मिळतो. इंडिकेटर जे आहे ते पण तुमच्या LED फॉर्ममध्ये, नंबर प्लेट लावायला जागा दिलेली आहे आणि लॉंग टेलसोबत ही बाईक जी आहे तुम्हाला कंपनी देते. सो दॅट्स वाय तुमचं एरोडायनेमिक पण चांगलं असतं आणि दिसायला पण ही बाईक जी आहे प्रकारे हा जो सिस्टम आहे तुम्हाला दिलेला आहे. त्याचसोबत बॅक साईडचं जे सीट आहे पिलियन सीट त्याला ओपन करायला तुम्हाला इथे ऑप्शन दिलेलं आहे. इथे तुम्ही ज्यावेळेस की इन्सर्ट करता तुम्ही पिलियन सीट जे आहे त्याला ओपन करू शकता. तर असा हा सेटअप तुमचा बॅक साईडचा बघायला मिळतो. चेन गार्डचं बोलायला गेलं तर चेन गार्ड प्लस साडी गार्ड हे पूर्ण कॉम्बिनेशनच आहे. कारण कसं माहिती आहे का, साडी गार्ड कसं असतं पूर्ण मेटलचं येतं आणि त्याच्यामुळे बाईकचा बराचसा लुक जो आहे तो असं म्हणणं की खराब होऊन जातो, इनहॅन्स नाही होत. तर या ठिकाणी हिरोने काय केलेलं माहिती आहे का, इंडियामध्ये फर्स्ट टाईम तुम्हाला अशा टाईपचं जे गार्ड म्हणतो नाही प्लास्टिकचं जे व्हील गार्ड असतं नाही का किंवा साडी गार्ड म्हणतो नाही का ते प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याच्यामध्ये तुमच्यावाली चेन पण जी आहे ती तुमच्यावाली बऱ्यापैकी कवरअप झालेली 50% आणि जे चेन गार्ड जे आहे तुमच्याला ते पण एकदम स्पोर्टी फॉर्ममध्ये येतं. हे बघितलं का तुम्ही, पूर्ण स्पोर्टी फॉर्ममध्ये आहे. अशा प्रकारचा हा चेन गार्डचा पण सेटअप आहे. त्यानंतरून सेकंड साईड इथे पुढे आले तर तुम्हाला परत स्प्रिंट EBTची ब्रँडिंग बघायला मिळते, हिरोची ब्रँडिंग बघायला मिळते. गिअर लिव्हर आहे जे की अप अँड डाऊन म्हणतो नाही का, वन साईड शिफ्टिंग, त्या गिअर लिव्हरसोबत येते. 5 गिअर आहे त्या बाईकमध्ये, एक पुढे बाकी 4 मागे. ओके, तर अशा प्रकारचा हा पूर्ण सेटअप आहे. त्याचसोबत साईड स्टँड जे इंजिन कट ऑफ फीचर म्हणतो नाही का, साईड स्टँड इंजिन कट ऑफ फीचर ते पण या बाईकमध्ये प्रोव्हाइड केले जातं. तर अशा प्रकारचा हिरो एक्स्ट्रीम 125 हा एक्सटिरियर सेटअप आहे. तुम्हाला व्हील्स वगैरे सस्पेन्शनबद्दल सगळी माहिती तुम्हाला सांगितली. आता बोलूया कम्फर्टनेस म्हणजे सिटिंग अरेंजमेंट. याच्यामध्ये स्प्लिट सीट येतं. रायडरची जी सिटिंग अरेंजमेंट आहे ती थोडीशी पॅरलल लेवल आहे, ती पण ही जी आहे ती थोडीशी अप अँड डाऊन पोझिशनला आहे. म्हणजे स्पोर्ट लुक म्हणतो नाही का त्या टाईपचं, स्पोर्ट पोझिशनिंग म्हणतो नाही का तशा टाईपची तुम्हाला पोझिशनिंग बघायला मिळते. बाकी रायडिंगला कम्फर्टेबल आहे, त्या बाबतीत काही अडचण नाही. हे तुम्ही बघू शकता पिलियन सीट आणि हे आपल्याला मेन रायडर सीट. तर अशा प्रकारचे 2 सीट याच्यामध्ये बघायला मिळतात जे की पूर्णपणे रिमूवेबल आहे, त्यात काही अडचण नाही आहे. आणि इथे तुम्हाला थाय सपोर्ट पण खूपच चांगल्या प्रकारे बाईकमध्ये बघायला मिळतो आहे. तर अशा प्रकारचा हा पूर्ण रायडिंग सेटअप आहे. ओके, आता या बाईकचं तुम्हाला MID दाखवतो. MIDमध्ये काय काय फीचर दिलेले ते तुम्हाला सांगतो. आता रायडिंग पोझिशन ज्यावेळेस तुम्ही घेता त्यावेळेस तुमचा काही असा प्रकारचा फ्रंट लुक असतो. ओके, त्यानंतरून तुमच्यावाले जे स्विचेस आहे ते स्विचेस खूप प्रीमियम आहे. म्हणजे मला त्या स्विचेसबद्दल बोलायचं झालं तर खूपच प्रीमियम दिलेले आहे, त्यामध्ये काय अर्थ नाही. हे तुम्ही फ्रंट लॅम्प अप अँड डाऊन, त्यानंतरून हे हेडलाईट लॅम्पचं बटन दिलेलं आहे, ते साईड इंडिकेटर आणि हॉर्न आणि इथे 5चं बटन म्हणतो नाही का ते पण दिलेले आहे. स्विचची क्वालिटी एकदम प्रीमियम आहे, त्याबाबत काही विषय येत नाही. दुसऱ्या बाजूला आले तर इथे तुम्हाला इंजिन किल स्विच दिलेलं आहे, त्यासोबत इंजिन ऑन स्विच आणि स्टार्ट स्विच एकत्र दिलेले आहे. सर्व तिन्ही पण ॲक्टिव्हिटी आहे एकाच बटनमध्ये होता. ओके, इथे डिस्क ब्रेकचा जो ऑइल टँक म्हणतो नाही का तो पण दिलेला आहे. दोन्ही पण बाजूला तुम्हाला साईड व्ह्यू मिरर बघायला मिळतात. त्याचसोबत हा एक छोटासा MID जो आहे कंपनी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे, ज्याच्यामध्ये बरीचशी इन्फॉर्मेशन बघायला मिळते. तर तुम्हाला पहिले MIDचं ॲनिमेशन दाखवतो. ज्यावेळेस तुम्ही स्टार्ट करता त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारे ॲनिमेशन येतं. ओके, आता या पूर्ण MIDमध्ये तुम्हाला RPM मीटर दिलेलं आहे, त्यानंतरून टॅकोमीटर दिलेलं आहे, गिअर पोझिशनिंग इंडिकेटर दिलेलं आहे, ऑडोमीटर दिलेलं आहे, ट्रिप 1 ट्रिप 2 दिलेलं आहे. त्यानंतर तुमचं ही बाईक ॲव्हरेज पण दाखवते. इथे मोडचं बटन दाबलं का तुमचं ॲव्हरेज पण जे आहे ही बाईक शो करते. आणि फ्यूल इंडिकेटर दिलेलं आहे, प्लस वॉच पण म्हणजे क्लॉक म्हणतो नाही का रिअल टाईम क्लॉक ते पण दिलेलं आहे. या बाईकमध्ये कोणत्या प्रकारचा मोड वगैरे येत नाही. TVS रायडरला कसे 2 मोड येतात, प्रो इको मोड आणि रायडर मोड, असे मोड या बाईकमध्ये येत नाही. अशा प्रकारचा हा सेटअप आहे. हिरोची ब्रँडिंग आहे, ते छोटंसं MID आहे पण खूपच छान आहे आणि खूपच सजवळ आहे. कलरमध्ये नाही आहे, पूर्ण ब्लॅक अँड व्हाईट MID आहे, त्या बाबतीत काही अडचण नाही आहे. तर अशा प्रकारचा आहे ना हा पूर्ण फ्रंट साईडचा हा पूरा सेटअप मी तुम्हाला दाखवलेला आहे. ओके, तर हे झालं हिरो एक्स्ट्रीम 125चं तुमचं पूर्ण एक्सटिरियर प्लस इंटेरियर. ओके, तुम्हाला टॉर्क वगैरे पॉवर विवर सर्व गोष्टी सांगितलेल्या आहे मी. आता ह्या बाईकची तुम्हाला एक जस्ट नोट ऐकून दाखवतो, म्हणजे कसं तुम्हाला पण आयडिया होऊन जाईल की साऊंड कसं आहे. हा तुमचा आयडियल साऊंड आहे बाईकचा. ओके, हा तुमचा आयडियल साऊंड आहे आणि रेस केल्यावरती मग तुम्ही ऐकलं आहे साऊंड कशी करते बाईक. तर अशा प्रकारचा आहे ना हा सिम्पल सेटअप आहे. ओके, आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना आपण या बाईकची राईड घेणार आहे. ओके, त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कमेंट करायचं आहे की ही बाईक तुम्हाला कशी वाटली.
ओके, तर ह्या बाईकच्या कलरबद्दल बोलायला गेलं तर या बाईकमध्ये तुम्हाला 3 कलर अवेलेबल आहे, एक रेड, एक ब्लू आणि एक ब्लॅक, अशा 3 कलरमध्ये तुम्हाला ही बाईक अवेलेबल होती. प्राईसचं बोलायला गेलं तर आता मी तुम्हाला नाशिकचं सांगतो. नाशिकची जी प्राईस रेंज आहे ती ह्या मॉडेलची बरं का, ABSचं जे मॉडेल आहे त्याची 1,22,000 रुपये प्राईस आहे. ओके, आता डिफरंट प्लस मायनस 1,500 रुपये होत असतात हे शोरूम आहेत, पण सध्याच्या मी तिला ही आहे. आणि जर तुम्हाला अजून इन्क्वायरी पाहिजे असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे शोरूमचा आणि बोरोस्टे मोटरचा, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतरून याच्यातलं जे लोअर मॉडेल येतं EBS म्हणजे आपलं कॉम्बिब्रेशन CBS म्हणजे कॉम्बी ब्रेक सिस्टीम मला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 1,17,000 रुपये त्याची प्राईज आहे. ओके, ते पण तुम्ही खाली कॉन्टॅक्ट करून पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ शकता. सो अशा प्रकारे ही आहे हिरोची एक्स्ट्रीम नवीन 125. तर मित्रांनो, बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मी चॅनलला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि मला नक्की सांगायचं आहे की हिरो एक्स्ट्रीम 125 ही जी गाडी आहे ही रायडरला टक्कर देऊ शकते का नाही. ओके, तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.